नो कमेंट्स. हाताची घडी तोंडावर बोट, गैरप्रकार दिसूनही बोलायची भीती, पोलिसांचा नव्हे गुन्हेगारांचा दरारा. आजकाल कशावरून कोणाला राग येईल आणि तो आपल्यावर हल्ला करेल याचा काहीच भरवसा राहिलेला नाही. एकमेकांकडे रागाने बघण्याच्या किंवा गर्दीत धक्का लागल्याच्या कारणावरून थेट चाकू हल्ला करून समोरच्याचा जीव घेण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. काही दिवसांपूर्वी ज्या गुन्हेगाराला पकडून आणले त्यानेच कायद्याचा दंडुका उगारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला थेट धमकी दिल्याचा प्रकार सांगलीत घडला. साहजिकच पोलिसांना अपुऱ्या संख्याबळाचा आधार घेत कायदा सुव्यवस्थेचा डोलारा सांभाळावा लागतो आहे. आपल्या डोळ्यासमोर बेशिस्त वर्तन चाललेलं असतानाही केवळ गुन्हेगारांच्या भीतीमुळे कित्येक नागरिकांची स्थिती काही सांगायचे आहे पण सांगणार नाही अशी झाली आहे. एका परीने कित्येक जण डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत वावरत आहेत आणि हे चित्र बदलण्यासाठी पोलीस प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोणतेही गुन्हेगारी कृत्य करताना जर गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नसेल तर ते पोलिसांचे अपयश आहे. काही दिवसांपूर्वी कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळ पूर्व वैमनस्यातून सौरभ पवार याचा सायंकाळी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आणि यावेळी पलायन करणाऱ्या हल्लेखोराला तेथून जाणाऱ्या सांगली शहर पोलीस ठाण्यातील प्रदीप भोसले या कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विचार न करता धाडसाने पकडले. हल्ली अशा घटनाच कमी होताना दिसत आहे. रस्त्यावर कोणावर चाकू हल्ला करण्यात आला तर संशयिताला स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणी पकडून देण्याचा विचारही करत नाही, कारण आपले बरे वाईट होईल ही भीती प्रत्येकाला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने गुन्हेगारांची मस्ती वाढत चालली आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचे प्रमाण इतिहास जमा झालेला आहे. पूर्वी शाळेत मास्तरांचा प्रसाद मिळाला की घरी पुन्हा वडिलांचा प्रसाद मिळायचाच. आता विद्यार्थ्यांना का मारलं म्हणूनच पालक शिक्षकांशी भांडत आहेत. गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्याने सांगली पोलिसांनी पुणे, नांदेड, नाशिक पोलिसांच्या धर्तीवर गंभीर गुन्ह्यातील संशयितांना चोप देत शहरातून त्यांची वरात काढण्याचा उपक्रम सुरू केला. यामध्ये सातत्य राखलं पाहिजे तरच गुन्हेगारांना कायद्याची भीती बसेल. नशेच्या गोळ्या, इंजेक्शन याचा समावेश अंमली पदार्थांमध्ये होत असला तरी मागील काही वर्षांपासून युवा पिढी मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेली आहे आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गुन्हेगारी वाढीकडे होतो आहे. समाजात जे चाललं आहे त्यावर नो कमेंट्स करत हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बघण्यापलीकडे असलेला कल बदलल्याशिवाय गुन्हेगारीमध्ये घट होणार नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा आणि तो उघड्या डोळ्यांनी बघणारा देखील तेवढाच दोषी असतो असं म्हणतात. मात्र अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्याला पोलिसांचं पाठबळ मिळालंच पाहिजे. ते मिळतंय का हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.